नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे कॉटन साडीचा ब्लाऊज आहे हा आणि सुंदर असा काठ आहे. एक गोल्डन कलरचा अगदी छोटासा काठ आहे ह्याला. तो काठ काय व्हायला लागला, अस्तर लावल्यामुळे जायला लागला, पण मला तो तसाच ठेवायचा होता कारण एक भारी लूक येणार असता या ब्लाऊजला. म्हणून मग अशा प्रकारे मी याला अस्तर लावलं. हे बघा, जसं आपल्याला अस्तर लावायचं आहे उलट्या बाजूने तसंच ठेवलं, त्याला परतून घेतलं अशा प्रकारे. आणि आता आपल्याला अशी सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे अस्तरही लावलं जाईल आणि काठही आपला व्यवस्थित राहील आणि त्या ब्लाऊजला एक छान लूक येईल. तो गोल्डन कलरचा काठ मी जरासा दुमडून बघितला, पण ब्लाऊजला किंवा स्लीव्जला एक चांगला लूक येईना. मग अशा प्रकारे मी त्याला अस्तर लावून तो जो काठ आहे तो ब्लाऊजला तसाच ठेवून दिला. हे बघा, अशा प्रकारे शिलाई घातली. आता आपल्याला नेहमीप्रमाणे अस्तर पलटून घ्यायचं आहे. आता जो काठ आहे तो जरासा दिसला पाहिजे, म्हणजे अस्तर आपलं सरळ बाजूने दिसणार नाहीत. हे बघा, अशा प्रकारे सावकाश त्याला पलटून घ्यायचं आणि चारही बाजूने व्यवस्थित हात फिरवून त्याला सेट करून घ्यायचं. हे बघा, आणि आपल्याला आता यावर दाबशिलाई द्यायची आहे. दाबशिलाई देऊन घेऊयात. दाबशिलाई ही काठावर दिसणार आहे, त्यामुळे परफेक्ट मॅचिंग असा दोरा बॉबिनला बसवायचा आहे. हे बघा, हे जादाचं कापड दिसतंय ते लगेचच दुमडून घ्यायचं किंवा नंतर दुमडलं तरी चालेल. मी इथे दुमडायला विसरली आणि अशा प्रकारे मी तिन्ही बाजूने नंतर शिलाई द्यायला सुरुवात केली. म्हणजे नेहमीप्रमाणे आपण अस्तर जोडतो आणि शिलाई देतो त्याप्रमाणे हे अस्तर मी इथे जोडून घेतलं. आता जादाचा जो कापड आहे तो आपण कापून टाकूयात. छान अशी कॉटनची साडी आहे आणि ह्याला काठ जो आहे तो अतिशय सुंदर आहे. हँडवर्क आहे पूर्ण लोकरीने केलेलं आणि तो छोटासा काठ त्याला सुंदरच दिसतोय. हे बघा, अशा प्रकारे हा मी स्लीव्ज तयार केलेला आहे. हे बघा, आता तो मग असा जादाचा भाग जो आहे हा शिलाई मायेत जाणार आहे, तो मी इथे लगेच दुमडून घेतला. अशा प्रकारे आपले स्लीव्ज ही तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.